अभिजित शिजूळ मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची जी बेल बटन आहे तिला ऑलवरती सेट करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील. शिवराज मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये. आणि सोलापूर जिल्हा हा ओळखला जातो सिद्धेश्वर महाराज हे मंदिर, समाधी मंदिर आहे. त्यासाठी सोलापूर खूप प्रसिद्ध आहे. बरेचसे बाहेरून भाविक त्या ठिकाणी दर्शनास येतात. पण त्याला लागूनच हा आहे सोलापूरचा भुईकोट. आता मी जिथे उभा आहे तो आहे सोलापूर भुईकोट. आपण सोलापूर भुईकोट बघून आपण सोलापूरमधील जे पुरातन मंदिर आहे, जसं मल्लिकार्जुन मंदिर, राम मंदिर आणि जुने दत्त मंदिर आणि सिद्धेश्वर महाराजाचं मंदिर आणि त्या ठिकाणी सिद्धेश्वर महादेवाचं मंदिरसुद्धा आहे. आपण ते सुद्धा बघणार आहे. आणि खूप शांत आणि निर्मळ परिसर आहे सोलापूरमध्ये. मध्यभागी हा भुईकोट आहे आणि त्याला लागूनच पलीकडे जे सिद्धेश्वर तलाव आहे त्या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज जाणून घेऊया सोलापूरबद्दल. भुईकोटचा हा दुसरा दरवाजा आहे, शहर दरवाजा. आणि या दरवाजावर तुम्ही बघू शकता किती भक्कम असे 2 बुरुजमध्ये या दरवाजाचं बांधकाम आहे. आणि अजून भक्कमपणा या दरवाजाला अजून पण लागून आहे. आणि वरती बघू शकता तुम्ही, वरती 2 शरवशिल्प आपल्याला नजरेस पडेल. आणि त्या आतमध्ये एक पारसी किंवा उर्दू भाषेमध्ये आपल्याला एक शिलालेख आपल्या नजरेस पडतो. आणि आतमध्ये बघू शकता तुम्ही सागवानी दरवाजा आजही त्या शहर दरवाजाच्या आतमध्ये अजूनसुद्धा साबूत आहे. चला तर आतमध्ये आपण प्रवेश करू. सोलापूरचा किल्ला हा पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येते. किल्ला आणि त्याचा परिसर सुशोभित केलेला आहे. किल्ल्याचे दरवाजे अतिशय भक्कम असून हा आहे हत्ती दरवाजा आणि हे पूर्ण बंद केलेलं आहे या ठिकाणी. पूर्वी पण 3 ते 4 वर्ष अगोदर या ठिकाणून आतमध्ये तिकीट बुक होतं. त्यातून असं इथूनच आतमध्ये आलं जायचं. आणि आतमध्ये बघू शकता हे पूर्ण देवड्या आतमध्ये दिसेल. या साईडला पण आहे. सोलापूरचा भुईकोट किल्ला हा सपाट जमिनीवर बांधलेला एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध किल्ला आहे. हा किल्ला सोलापूर रेल्वे स्थानकापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर सिद्धेश्वर तलावाच्या काठावर वसलेला असून इतिहास प्रेमींसाठी हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. हा किल्ला 14व्या शतकात बहमनी राजवटीत बांधला गेला. या किल्ल्याला दुहेरी तटबंदी आणि 23 बुरुज आहेत. हत्ती दरवाजातून प्रवेश केल्यावर तुम्हाला पहारेकरांच्या देवड्यात तर डाव्या हाताला हत्तीखाना नजरेस पडतो. पुढे गेल्यावर तुम्हाला तिसरा प्रवेशद्वार लागतो. त्याला महाकालेश्वर दरवाजा म्हणतात. त्याला लागूनच महाकालेश्वराचे मंदिर आहे, त्यामुळे त्याला महाकालेश्वर दरवाजा असे नाव पडले असावे. या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर डाव्या हाताला श्री मल्लिकार्जुन मंदिर बघायला मिळते. चालुक्य काळातील हे मंदिर पूर्वी खूप सुंदर कलाकुसर व नक्षीकाम केलेले सोलापुरातील सर्वात प्राचीन मंदिर म्हणून ओळखले जाते. माझ्या पाठीमागे जे बघतोय आपण हे मल्लिकार्जुनचं मंदिर आहे. आणि तुम्ही मंदिराची दुर्दशा बघू शकता. पण हे मंदिराचं बांधणी शैली आपण जर बघितली तर ते चालुक्य काळातील जेव्हा जे मंदिर असेल किती अजून सुंदर आणि किती मोठं
मोठं भक्कम असं मंदिर असायला पाहिजे हे. कारण मंदिराची शैली बघा तुम्ही, एकदम छान मंदिर बांधलं. आणि हे मंदिर पूर्ण मातीच्या ढिगाराखाली पूर्ण दाबून टाकलं होतं आणि किल्ल्याचं बांधकाम केलं होतं त्यावेळेस. आणि मुस्लिम राजवटीमध्ये हे मंदिर पूर्ण मातीखाली ढिगाऱ्यामध्ये पूर्ण दाबून टाकलं होतं. आणि मंदिराची तुम्ही मोडतोड बघू शकता, पूर्ण वरचा कळस वगैरे सगळं मोडतोड केलेलं. आतमध्ये मूर्तीचं सुद्धा पूर्ण हे केलेलं आहे. फक्त आतमध्ये जाऊन मल्लिकार्जुनचं शिवलिंग आहे त्या ठिकाणी आपण बघूया. असे सांगितले जाते की सिद्ध रामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांपैकी 65वे शिवलिंग हे मल्लिकार्जुनाचे आहे. ही शिवपिंडी आकाराने मोठी आहे व उत्सवाच्या वेळी त्यावर धातूचा मुखवटा लावला जातो. सोलापूरच्या ग्रामदेवताचा मान असलेल्या शिवयोगी सिद्ध रामेश्वर ज्या देवताची आराधना व उपासना करीत ते दैवत म्हणजे कपिलसिद्ध मल्लिकार्जुन होय. श्रीशैल मल्लिकार्जुनाचे एक रूप असलेल्या मल्लिकार्जुनाचे प्रसिद्ध मंदिर सोलापूरच्या बाळीवेस परिसरात स्थित आहे. कलाकुसर, नक्षीकाम, स्थापत्य कौशल्य या सर्वांचा सुंदर नमुना असलेले मल्लिकार्जुनाचे मूळ मंदिर पूर्वी येथील भुईकोट किल्ल्यात होते. भोळी मंदिरातील शिवलिंगासह ते येथे स्थलांतरित करण्यात आले. तर मित्रांनो, आपण इथं बघितलं ते मल्लिकार्जुनचं मंदिर. आणि हे जे दिसते ना भग्नावशेष, सर्व मंदिराचे जे मोडतोड केलेले आहे हे सर्व या ठिकाणी आणून टाकलेले आहेत. आणि त्याला लागूनच हे बघू शकता तुम्ही, हे टोटल 32 खांब या ठिकाणी आहे. आणि हेच ध्यान मंदिर म्हणता येईल किंवा 32 खंबी मंदिर असंही म्हणता येईल. याचे जे खांब आपण बघतोय हे खांब आणि मल्लिकार्जुन जे आपण बघितलं मंदिर, त्याचे खांब एकदम सेम आहेत, सारखे आहेत. जी वास्तू आहे ही 32 खांबी मंदिर आपण म्हणू शकतो याला. कारण हे जे खांब आतमध्ये आहेत हे 32 खांब टोटल आहे. आणि हे ध्यान मंदिर असायला पाहिजे, कारण आपण मल्लिकार्जुन मंदिर जे बघितलंय त्याच्या अलीकडेच लागून हे मंदिर आहे. आणि त्याचे खांब आणि मल्लिकार्जुनचे मंदिराचे जे खांब आहेत या जुळते मुळते नाही तर सारखेच आहेत. त्यामुळे हे भाग आणि तो मल्लिकार्जुन मंदिराचा भाग हा एकच वेळेस बांधकाम केला असेल चालुक्यकालीन यादीमध्ये. सोलापूर शहर व भुईकोट किल्ला इसवी सन 1758 मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आले. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी सोलापूरचा किल्लेदार खलीलुद्दीन याच्याशी संधान साधून त्याला 25,000 रुपयांचा इलाका दिला व हा किल्ला मिळवला. अर्धे शतक हा किल्ला व शहर मराठ्यांकडे होते. पुढे शेवटच्या मराठा युद्धात ब्रिटिश जनरल मन्नो याने किल्ल्यात 4 दिवस वेढा घातला व 14 मे 1818 मध्ये तो जिंकला. यानंतर किल्ल्यातील मंदिरात जाण्यास सर्वसामान्य भाविकांना बंदी घालण्यात आली. पुढे या ठिकाणी केलेल्या उत्खननामध्ये मंदिराचे काही खांब आढळले. तेव्हा तत्कालीन संत व समाजसुधारांनी हे खांब व अन्य सामग्री वापरून बाळीवेस येथे श्री मल्लिकार्जुनाचे भव्य मंदिर बांधले. आणि दिसतंय ना हे सिद्धेश्वर तलाव आहे. आणि त्याला लागूनच ही जी दिसते आपल्याला ही पहिली तटबंदी आणि ही दुसरी तटबंदी, असं दुहेरी तटबंदी या सोलापूर भुईकोटला आहे. त्यामुळे हा भुईकोट एकदम मजबूत आणि सुस्थितीत आपला नजरेस पडतो. मध्यकालीन इतिहासामध्ये सोलापूरच्या किल्ल्याला अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. बहामनींच्या राज्याची शकले उडाल्यावर त्यातून 5 शाह्या निर्माण झाल्या. या 5 शाह्यांनी आपली वेगळी चूल मांडली. या 5ही राजवटीच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूरचे भौगोलिक स्थान होते. त्यामुळे सोलापूरचे महत्त्व वाढले. सोलापूरचा किल्ला नेमकी कोणी बांधला याबाबत अजूनही तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता आढळत नाही. काहींच्या मते हिंदू राजांच्या काळात बांधलेला या किल्ल्याभोवती महमूद गावान याने दुसरी तटबंदी बाहेरून बांधून किल्ला अभेद्य केला. महमूद गावान हा बहमनी सुलतान महमद शाह याचा दिवाण होता. इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेला सोलापूरचा किल्ला अनेक राजवटीचे आश्रयस्थान होता. खंदकाच्या आत असलेल्या या दुहेरी तटबंदीमुळे सोलापूरचा किल्ला अभेद्य आणि बलदंड झालेला आहे. बुरुजावर तोफा ठेवण्यासाठी सोय करण्यात आली आहे. बाहेरील भक्कम तटबंदीच्या आत असलेली दुसरी तटबंदी उंच आहे. याच्याही 4 कोपऱ्यावर 4 बुरुज असून ते अधिकच उंच बांधण्यात आलेले आहेत. या बुरुजावरून दूरवर टेहळणी करता येत असे. किल्ल्याच्या एका बाजूला सिद्धेश्वर तलावामुळे नैसर्गिकपणा आलेला आहे. हा जे भुईकोट या ठिकाणी जे मंदिर होतं मल्लिकार्जुन मंदिर, इतकं भव्य दिव्य होतं ना. त्याचं मंदिराचं चहूबाजून जर आपण बघितलं तुम्हाला या असे मंदिराचे अवशेष आहे ना जागोजागी बुर्जामध्ये लावलेले किंवा बुर्जामध्ये गाडलेले तुम्हाला नजरेस पडेल. असंख्य मूर्त्या आपल्याला नजरेस पडतात. हा जे हे डिझाईन हे सुद्धा मंदिराचं आहे. आणि तुम्ही असं बहुतांश ठिकाणी जर बघितलं ना तर तुम्हाला मंदिराचे अवशेष जागोजागी तुम्हाला बुर्जामध्ये तटबंदीमध्ये दिसेल.
सोलापूरचा किल्ला हा पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येते. किल्ला आणि त्याचा परिसर सुशोभित केलेला आहे. किल्ल्याचे दरवाजे अतिशय भक्कम असून शहर दरवाजा, हत्ती दरवाजा, खाती दरवाजा अशा नावांनी हे ओळखले जातात. किल्ल्यामध्ये ध्वस्त झालेले मंदिर तसेच अनेक इमारतीचे अवशेष पाहायला मिळतात. नागबावडी विहीर आणि इंग्रजकालीन तोफा ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इतिहास आणि भक्कम बांधकाम यामुळे सोलापूरचा किल्ला आपल्या स्मरणात राहतो. सोलापूर भुईकोट सोबत तुम्ही बाळीवेस येथील कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर व सिद्धेश्वर तलावाच्या मध्यभागी असलेले सिद्धेश्वर मंदिर, रेवण सिद्धेश्वर मंदिर हे खूप बघण्यासारखे मंदिरे आहेत. त्यामुळे या मंदिरांना तुम्ही आवर्जून भेट द्या. अशा प्रकारे सोलापूर आपण दर्शन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला घडवलेलं आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमधून नक्की कळवा. आणि मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर एक लाईक केले वगैरे राहू नका. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत करूया. तोपर्यंत थांबा.